हॅलो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता कुक विथ मी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. चला मग आज आपण असं गुळाचा पदार्थ बनवणार आहे, एकदम 5 मिनिटात बनणारा, सगळ्यांना आवडणारा. चला मग आता त्याचे आपण साहित्य बघूया. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत? मी पण मजेत आहे. चला मग आज अशीच आपण एक छान स्वीट डिश बनवलेली आहे, ते म्हणजे छान भाताची खीर, आणि त्यामध्ये आपण केळी टाकलेली आहे, आणि त्यामुळे ती डिश आपली एकदम हेल्दी झालेली आहे. सर्वच जण खाऊ शकतात, ज्याला दात नाही ते पण छान आरामशीर खाऊ शकतात. आणि खाल्ल्यानंतर एक कटोरी खाल्ल्यानंतर अजिबात भूक लागत नाही आपल्याला, कारण त्यामध्ये सर्व हेल्दी साहित्य आपण टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान अशी खीर बनवलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही डिश? आजची स्वीट डिश अगदी 5 मिनिटात बनणारी डिश आहे. चला मग आपण आता साहित्य बघूया. चला मग आता आपण साहित्य बघून घेऊया. तर इथे आपल्याला लागणार आहे खूप स्वादिष्ट आपली रेसिपी बनणार आहे ही, आणि सगळ्यांनाच आवडते आणि खायला पण खूप छान लागते. तर साहित्य आता बघून घेऊया आपण. आणि इथे आपल्याला लागणार आहे 10 म्हणजे 6-7 बदाम, 8-9 10 असे 10 वगैरे काजू, 2 विलायची घेतलेली आहे, आणि 1 वाटी साखर, आणि आपण उकडलेला भात घेतलेला आहे. म्हणजे आपण जे वरण भात करतो तो आपण भात घेतलेला आहे. छान कोणत्याही तांदूळाचा तुम्ही भात करून घेऊ शकता. आणि मेन म्हणजे त्यामध्ये आपण एक केळं घालणार आहे. अशी आपली एक स्वीट डिश आपण आज बनवणार आहे. मग मी तुम्हाला सांगतेच आहे कोणती डिश आपण बनवणार आहे. आणि त्यासाठी परत लागणार आहे आपल्याला साईसगट एक दूध लागणार आहे आपल्याला नॉर्मल, आणि ते दूध लागणार आहे. त्यामध्ये आपण साय वगैरे घेतलेली आहे छान अशी. तर इथे मोठा कप भरून आपण दूध पण घेतलेलं आहे. असं आपलं हे छोटंसं साहित्यामध्ये इतकी छान भन्नाट डिश, आपली स्वीट डिश बनणार आहे की छोट्या मुलापासून सगळं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे. आपण येथे नैवेद्याला पण आपण दाखवू शकतो हे, आणि सगळेजण छान खाऊ शकते. 1 वाटी जर तुम्ही पूर्ण ती खाल्ली ना, तर दुसरी वाटी नक्कीच तुम्हाला मागणार घरचे की आहे का परत आणखी. चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया. चला मग आता आपण आपली डिश बनवायला सुरुवात करूया. इथे मी गॅस लावून घेतलेला आहे. त्यामध्ये आता कढई ठेवली आहे गॅसवरती, आणि इथे छान मी 1 पळीभर तूप टाकून घेणार आहे, आणि त्यामध्ये हा भात टाकून घ्यायचा आपल्याला. आज मी तुम्हाला एक नवीन पद्धतीची खीर एकदम 5 मिनिटात कशी बनते आणि खूप टेस्टी लागते खायला, ती आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि ही खीर मी नेहमी बनवते, मुलांना खूप आवडते ही खीर खायला, आणि पुरीसोबत पण खाऊ शकतो आपण. अशा पद्धतीने हे भात मॅश करून घ्यायचा तुपामध्ये. आणि तुम्ही सगळे कसे आहात? मजेत? मी पण मजेत आहे. असं छान इथे आपल्या ह्या भाताला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी आपण कुकरमध्ये स्वयंपाक बनवतो ना, तर आपण कुकरमध्ये वरण भात लावतो, तर आपल्याला कधी वाटते, मुलांना वाटते काहीतरी गोड खावा, आपल्याला पण वाटतं. तर मग छान असं एकदम 5 मिनिटात बनणारी आपली ही खीर खूप छान लागते खायला. अशा पद्धतीने याला छान चम्मचनीच मॅश करून घ्यायचं. कुठे काही याला तामझाम नाही, काही नाही, आणि अगदी लवकर बनते ही खीर. आणि यामध्ये आपण जे टाकणार आहे, केळं टाकणार आहे, आपण त्याला परत हेल्दी बनवणार आहे ती डिश मुलांच्या दृष्टीने वगैरे. छान असं दीप अमावस्या म्हणून मी आज ही खीर बनवत आहे इथे. तर इथे आपण छान याला भाताला छान मॅश करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, छान असं मॅश करून घ्यायचं. छान असं आपण इथे मॅश करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता दूध घालायचं आहे. तर इथे आपण छान 1 मोठा कपभर दूध घेतलेला आहे,
आपण ते दूध आता त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि सावकाश टाकायचं आहे, कारण कढई वगैरे खूप गरम राहते तेव्हा. तर आपण सांभाळून आपण हे करायचं आहे आपल्याला. एकदम असं टाकायचं नाही, थोडं वरती ओढण्याची ती भीती राहते. असं छान याला फिरून घ्यायचं आपण. दूध अगदी घट्ट आहे छान, आणि त्यामध्येच मी साय पण मिक्स केलेली आहे दुधातली. त्यामुळं आपली ही खीर आहे एकदम क्रीमी आणि खूप छान टेस्टी बनणार आहे. तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही खीर, हे स्वीट डिश कशी आवडली की नाही आवडली. आणि थोडं याला गरम दूध घेतलं तरी चालतं. आणि छान तोपर्यंत आपण हे काजू बदाम वगैरे छान कट करून घेणार आहे. तोपर्यंत आपली खीर छान तिथे शिजते आहे. थोडंसं एक उकड आलं की त्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे. एकदमच साखर घालायची नाही. आपली खीर शिजत आली की त्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे. मी हा प्रसाद म्हणून बनवत आहे दीप अमावस्येला. छान पुऱ्या आणि ही छान खीर, छान वाटतं खायला आणि सगळ्यांना छान वाटतं असं. आणि कधी तुम्ही मध्ये पण करू शकता, मुलांना आवडत असेल. आणि आपण जास्त गोड नाही बनवणार आहे. ही खीर मीडियमच बनवायची आहे, फार गोड पण छान लागत नाही. आता आपण यामध्ये उकळ आलेलीच आहे त्याला, हे बघा. तर यामध्ये आता हे साखर घालून घेणार आहे. आपण यामध्ये आता साखर घालून घेतलेली आहे आणि त्याला छान ढवळून घेऊया. बघा, छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे याला. नैवेद्यालाच नाही तर आपण कधीही ही खीर खाऊ शकतो करून. जेव्हा आपल्याला मन होईल तेव्हा आपण ही खीर बनवून खाऊ शकतो, कारण की अगदी 5 मिनिटात बनते आणि सगळं साहित्य आपल्या घरीच राहतं. दूध राहतं, काजू बदाम, तूप, केळी. जर केळी नसेल तर ते ऑप्शनल आहे, तुम्ही तशीही बनवू शकता, छान लागते. आणि छान विलायची पण आपण इथे बारीक करून घेतलेली आहे. आपली खीर होतच आहे आता, ऑलमोस्ट झालेलीच आहे. आपण छान खलबत्त्यामध्ये आपण हे विलायची कुटून घेऊया. तुम्हाला जर ती घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये दूध किंवा पाणी ॲड करू शकता. हे बघा, आता मी इथे संपूर्ण दुधाचीच बनवलेली आहे. बघा, साखर टाकल्यानंतर ती थोडी पातळ होते. हे बघा, कुठेही खाली लागत नाही. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात कमेंट्समध्ये मला नक्की सांगत चला. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी मी बनवते रेसिपीज सगळ्यात आधी तुम्हाला मिळते ती बघायला, तर त्यामुळे सबस्क्राईब करा. आता आपली ही खीर ऑलमोस्ट झालेलीच आहे. हे बघा, छान झालेली आहे. साखर टाकल्यानंतर ती थोडी पातळ होते. मग असं आपण थोडं त्याला शिजवून घ्यायचं उकळी येईपर्यंत. छान आपली खीर आता एकदम रेडी झालेली आहे. गॅस आता आपण बंद करूया आणि थोडी त्याला थंड होऊ द्या. बघा, आता आपण याला थंड होऊ देऊ थोडं. वेलकम बॅक माय चॅनल. चला मग आता आपण आपले हे बनवलेली खीर थंड झालेली आहे, छान पूर्णपणे थंड झालेली आहे. हे बघा, त्यामध्ये आता आपण जी केळी घेतली होती आपण यामध्ये टाकायला, ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे. ही आपण एक केळी घेतली होती. थोडी आपण खीर वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, तर ही नक्की करून बघा तुम्ही, खूप छान लागतं खायला ही खीर. तर हे आपण केळं छान खीरमध्ये मॅश करून घेणार आहे.
फळांचे गुणधर्म आपल्याला माहीतच आहे आणि यामध्ये इतके सगळे हेल्दी पदार्थ आहे आणि क्रीम असलेलं दूध आहे आणि भात आहे त्यामध्ये शिजवलेला आणि साखर आहे, विलायची आहे, ड्रायफ्रूट्स आहे. अशा पद्धतीने आपण हे केळं यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान. तर हे केळं वगैरे टाकलं आपण याच्यामध्ये, तूप आहे भरपूर प्रमाणामध्ये, तर असं छान. तर त्यामुळे याचं जे आहे एक हेल्दीपणा जे आहे डिशमधला तो एक छान वाढलेला आहे. तर यामध्ये छान असं आपण केळं मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर तसेच बारीक तुकडे करून केळाचे टाकायचे असेल ते पण छान लागते. बघा खूप सुंदर झालेली आहे खीर आपली. आणि थोडे आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहे, कट करून घेतलेलं आहे, ते पण आपण यामध्ये आता टाकलेले आहे. आपली ही जी खीर आहे खूप छान हेल्दी झालेली आहे आणि टेस्टी पण खूप आहे ही खीर. छान थंड झालेली आहे, बघू शकता तुम्ही. बघा कलर पण खूप छान आलेला आहे, ऑफ व्हाईट, खूप सुंदर झालेले आहे. चला मग आता आपण सर्व करूया डिशमध्ये. सुंदरशा डिशमध्ये आपण खीर, तर आपण हे घेतलेलं आहे यामध्ये आपण छान काढणार आहे. आणि जेवढा आपण पदार्थ बनवतो आणि तो आपण कशामध्ये सर्व करतो त्यावरती पण हे सगळ्या गोष्टी डिपेंड राहते आणि ते खायला एक छान मजा येते आपल्याला. ते एक आपलं ते पॉट बघून आणि असं खावंसं वाटते आपल्याला आणि बघतच राहावं वाटते असं छान. तर आपण जे कुठलाही पदार्थ बनवतो ना, तर तो असा सुंदरशा बाउलमध्ये सर्व करायचा. आणि म्हणतात ना की आपण जेवण सगळ्यात आधी डोळ्याने जेवतो, तर तोच प्रकार आहे मला असं वाटतं. तर अशा सुंदरशा बाउलमध्ये आपण हे खीर आपली छान सर्व केलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती हे ड्रायफ्रूट्स कट केलेले आहे ते छान गार्निशिंग करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये केशर टाकलं पाहिजे ते पण तुम्ही टाकू शकता. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टाकलेलं नाही. आणि ड्रायफ्रूट भरपूर प्रमाणात टाकू शकता तुम्ही आणि केळी कापून थोडी याच्यावरती पण टाकू शकता. आता आपण याच्यामध्येच घातलेली आहे केळी, म्हणून आता मी इथे फक्त ड्रायफ्रूट्स बदाम आणि काजू घेतलेला आहे तोच टाकलेला आहे. मनुका टाकायचं नाही, मी टाकत नाही. होऊ शकते मनुका थोडा आंबट राहतो, दूध असं जास्त वेळ ठेवला आपण मनुका टाकून तर थोडं फाटण्याची शक्यता पण राहते. ही आहे आपल्या आजच्या व्हिडिओची टिप्स. जर आपण मनुका वगैरे टाकलं त्यामध्ये तर आपण ते खीर ठेवतो तर नंतर ते थोडंसं फुटायची दूध असते त्यामध्ये तर फुटायची भीती राहते. तर आपण मनुका टाकलेला नाही आणि सुंदर इथे आपण खीर आपली हे बघा सर्व केलेली आहे चम्मच. आणि खूप छान वाटतं दिसायला पण आणि द्यायला पण कोणाला किती सुंदर वाटतं. आणि हे देता क्षणीच तो त्याला वाटतं किती यम्मी आहे. सुंदर अशी पूजा झालेली आहे माझी, बघू शकता तुम्ही. छान रांगोळी रांगोळीचे पॅचेस ठेवलेले आहे मी आणि नैवेद्य खीर पुरी बटाट्याची भाजी पाणी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने छान आपण पूजा केलेली आहे.
आता आपण नैवेद्य ठेवून घेऊया. मी खीर आणि पुरी आज दीप अमावस्यानिमित्त मी आज खीर, पुरी आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे कोरडी. चला मग आता देवाला मी नैवेद्य ठेवते आहे. छान होते. नैवेद्य ठेवून घेऊया. अशा पद्धतीने आपण छान आज नैवेद्याला खीर पण बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही. छान हे बघा. खूप सुंदर वाटते आहे ना दिवे लावले म्हणजे. या पद्धतीने मी दीप अमावस्या साजरी केलेली आहे आणि नैवेद्याला छान खीरपुरीचा नैवेद्य केलेला आहे. तर अशा पद्धतीने मी ही माझी दीप अमावस्या साजरी केलेली आहे. छान नैवेद्य म्हणजे आपण खीरपुरी आज जी आपली रेसिपी होती ती आज मी नैवेद्यासाठी केलेली आहे. तर या पद्धतीने मी आपली दीप अमावस्या छान केलेली आहे. आपली खीर तर एकदम रेडी आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे. आणि तुम्ही पण घरी नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की एकदम 5 मिनिटातच बनलेली डिश आहे ही. चला मग नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय. टेक केअर. काळजी घ्या सगळे. छान खा आणि स्वस्त राहा.